ताकाची कढी हीच घरातील सगळ्या मंडळींना आवडतेच. खास करून उपवासाच्या दिवशी तर ही छानच लागते. तर आज मी करणार आहे आंबट गोड चवीची ताकाची कढी आणि त्याबरोबर असणार आहे तिखट चवीची वाटाणा आणि चवळी याची मिक्स भाजी. त्यासाठी इथे 2 वाटीभर होईल एवढं ताक घेतलंय आणि ही कढी आंबट गोड असणार आहे. त्यामुळे साखर घेते थोडीशी आणि थोडीशी हळद घालून हे ताक मी घुसळून घेते. ते चण्याचं 2 चमचे पीठ घेतलंय तेही मी थोडं भाजून घेणार आहे. आता ही कढई आहे ना स्टीलची आहे. ती पटकन गरम होते. तर मी थोडीच तिला गरम केलं. आता गॅस बंद केलाय आणि त्या बंद गॅसवरतीच ती गरम जास्त होते म्हणून मी त्याच्यावरतीच थोडंसं असं जे पीठ आहे ते भाजून घेते. खमंग असं पीठ भाजून झालंय. आता मी ते साईडला काढून घेते. आता त्याच कढईमध्ये थोडंसं फोडणीसाठी तूप घ्यायचं. मोहरी, जिरं, हिंग. तुपात इथे जिरं आणि मोहरी फ्राय होते, पण मस्त असा सुगंध पसरलाय. हा खमंग जिरा त्या तुपामध्ये फ्राय करून घ्यायचं. कढी बनवताना आता ही आपली मेन स्टेप आहे, जिथे आपला ना फोडणी केल्यानंतर एक तर गॅस बंद ठेवायचा किंवा गॅस स्लोवर ठेवून त्या कढीला फोडणी देण्याआधी डायरेक्ट ते ताक त्या फोडणीत टाकण्याआधी त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं. म्हणजे जे तडक्याचा जो टेम्परेचर आहे तो नॉर्मल होतो, नॉर्मलवर येतो आणि जी त्यानंतर आपण जे ताक आपण घालतो तर ते फाटत नाही. आपली ताकाची कढी का फाटते तर ही जी चूक असते ती मी आता तुम्हाला लाईव्ह दाखवते. तर इथे बघा मी फोडणी तयार केली, पण गॅस बंद करायला मी विसरली. गॅस चालूच होता आणि घाई गडबडीमध्ये मी जे ताकाचं जे मिश्रण होतं ते त्या फोडणीमध्ये टाकलं. त्यानंतर पाहू शकता जे ताक होतं ते पूर्ण फाटलं आहे. त्यानंतर मी पीठ लावलं तरीही ती कढी फाटलेलीच वाटत होती. तर ह्या एका चुकीमुळे की डायरेक्ट आपण त्यात तडका लावला त्यामुळे हे सगळं झालं आहे. तर मी त्यासाठीच म्हणते की आपण जे जेवण बनवतो तो प्रत्येक स्टेपमध्ये आपण जे जेवण बनवतो ते घडत असतं, बिघडत असतं. त्यामुळे मला असं वाटतं जेवण बनवणं हे एक आर्ट आहे. आता आज जी मी कढी बनवते त्याच्यामध्ये मी आता गॅस स्लो ठेवला आहे, पण त्याच्यामध्ये पाणी घातलं आहे. त्यामुळे जो टेम्परेचर होतं ते थोडं कमी झालं आहे आणि आता जर का मी त्याच्यामध्ये हे ताक घातलं तर ते फाटणार नाही. त्यामुळे तडका देताना फक्त जेव्हा आपला तडका तयार होतो तेव्हा एकतर गॅस बंद करा किंवा गॅस चालू किंवा स्लो ठेवून तडका देणार असाल तर थोडं आधी पाणी घाला आणि त्यानंतर ताक घाला. म्हणजे कढी कधीच फाटणार नाही. हे कढी स्लो गॅसवर शिजते, ती थोडी ढवळत राहायचं आणि त्याच्यामध्ये मी आता थोडीशी कोथिंबीर घातली आणि आता हे त्याला जे आपण भाजून घेतलेलं चण्याचं पीठ आहे त्याच्यामध्ये पाणी घातलं आणि ते पीठ आता ह्या कढीला लावायचं. कढी थोडी गरम असतानाच थोडं पळीने हलवत हलवत हे पीठ आपलं लावून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालते त्या कढीमध्ये आणि आता ढवळत ढवळत ही हळूहळू कढी स्लो गॅसवरच छान अशी शिजेल. कढीला आपल्या उकळी आली, कढी शिजली आता. आता त्याच्यामध्ये हे अद्रक आहे उभं कापलेलं, तर ते घालते. 2-3 मिनटं अजून थोडी शिजवून घेते आणि खाण्यासाठी ही आपली छान अशी कढी आपली तयार आहे. ही आंबट, गोड आणि खमंग फोडणीची आपली कढी आपली तयार झाली. मग आता ह्याच्याबरोबर खाण्यासाठी काहीतरी तिखट करूया? चला. तर तिखट असणार आहे चवळी आणि वाटाण्याची मस्त अशी तिखट भाजी. नुसतं चवळीची भाजी करण्यापेक्षा चवळी आणि वाटाण्याची मिक्स भाजी केली ना छान लागते एकदम. फोडणीसाठी थोडंसं तेल घेते, कांदा, टोमॅटो आणि हे जे वाटण आहे ते फक्त आणि कांदा खोबऱ्याचं वाटण केलंय. तर त्यामध्येच हे छान लागतं. कारण की चवळी आणि वाटाणे हेही एक वेगळी टेस्ट देऊन जातात. भाजीसाठी आपला खास मसाला असणार आहे हा गोडा मसाला 1.5 चमचे, गरम मसाला, आपला घरगुती मसाला आणि हळद. हे मसाले पण त्या वाटणामध्ये खमंग असे मस्त परतून घ्यायचे आणि त्यानंतर जे आपलं नेहमीचंच जे उकळलेले जे चवळी वाटाणे आहेत ते घालायचे. थोडं शिजण्यापुरतं पाणी घालायचं. आता ही भाजी मला सुक्की हवी तर पाणी वगैरे काय मी घालत बसत नाही. तेवढं आहे तेवढं पुरेसं आहे. ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालते, झाकण ठेवून ही भाजी शिजू देते. भाजी शिजल्यानंतर पाहिल्यानंतर वाटतं अरे ही तर काय नेहमीची चवळी आणि वाटाण्याची भाजी आहे, पण खाल्ल्यानंतर वाटतं अरे नाही मस्त चवीची भाजी आहे. ट्राय करा. साध्या सोप्या दररोजच्या जेवणाच्या रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा.